जे.पी. नड्डा, विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये आपला भाजपमध्ये प्रवेश झाला, पण काही लोकांच्या विरोधामुळे प्रवेश जाहीर झाला नाही, असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलंय। भाजपच्या प्रतिसादाची काही दिवस वाट बघेन, नाहीतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये काम सुरू करेन, असं खडसेंनी म्हटलंय। तर खडसे भाजपतच राहतील असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय। नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे, परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही। नाहीतर नड्डाजी, विनोद तावडे, रोहिणी रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही। पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल, तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे, तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल। नाही, एकनाथजी काय बोलले मला माहिती नाही। त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा। आज त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो। पण त्यांनी जे भूमिका घेतली आहे या लोकसभेमध्ये आमच्या रक्षाताई खडसे यांना निवडून आणण्याकरता त्यांनी आमच्या पक्षाला, महायुतीला मदत केली आहे आणि ती मदत पुढच्या काळातही खडसे साहेब पुढे करतील आणि ते आमच्या सोबत राहतील असा मला विश्वास आहे। खडसे म्हणतात, नड्डा तावडेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश झाला। 21 मार्च जे.पी. नड्डांची भेट घेऊन खडसेंकडून भाजप प्रवेशाची इच्छा व्यक्त। 3 एप्रिल दिल्ली दौऱ्यात खडसेंची भाजपच्या हायकमांडशी बैठक। 18 जून खडसे 2 दिवस दिल्लीत मुक्कामी, वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती। 2 सप्टेंबर आज पक्षप्रवेश झालेला असतानाही जाहीर करत नाही, खडसेंची नाराजी। 2 सप्टेंबर आज 2 दिवस वाट पाहणार, अन्यथा निर्णय घेणार, एकनाथ खडसे।